सर्वप्रथम मागे जे उभे आहेत त्यांची माफी मागतो, कारण हॉल नेहमी आपल्याला कमी पडतो. परंतु हॉल उपलब्ध नसल्यामुळे आणि आपल्याकडे जे गेस्ट येणार आहेत त्यांची वेळ, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपल्याला हॉल बुक करावा लागतो. सो ज्यांना पॉसिबल आहे पुन्हा एकदा विनंती करतो, समोर येऊन बसा. तुमच्यासाठी आम्ही मागे बसलो आहे आणि समोर जागा केलेली आहे. ठीक आहे. ओळख झालेली आहे. आता पाहुणेच असे आहेत की त्यांची विशेष ओळख करून द्यायची काही गरज नव्हतीच, कारण प्रत्येकांच्या परिचित पाहुणे आहेत. तरी पण पुनश्च एकदा वास्तवकट्ट्याकडून त्यांची ओळख झालेली आहे. मॅडम तुमचं आणि सर तुमचं पुनश्च एकदा स्वागत. खरं तर कुठलीही फॉर्मॅलिटी करण्यापेक्षा डायरेक्ट आपण प्रश्न उत्तरांना सुरुवात करूयात. प्रत्येकाला इच्छा असते की समोर जो अधिकारी बसलेला असतो त्याच्याविषयी जाणून घ्यायची आणि आपण तिथूनच सुरुवात करूयात. मॅडम तुमच्यापासून सुरुवात करूयात. खरं तर आज तुम्ही जॉब करत होतात, त्यानंतर नयननी तुमची पूर्ण जी काही माहिती सांगितली ती मलाही माहिती नव्हती तेवढी, परंतु आता मुलांना माहिती झालं आहे. हे सगळं करत असताना म्हणजे एक क्षेत्र तुम्ही जॉब करत होतात, स्पर्धा परीक्षा म्हणजे विशेषतः UPSC, तुम्ही या क्षेत्रात वळलात कसं आणि इकडे येण्याची इच्छा का होती तुमची? खरं म्हणजे माझं हे लहानपणीचं स्वप्न होतं. कारण का माझे बाबा महाराष्ट्र शासनाबरोबरच काम करत होते कोकण विकास महामंडळासाठी. त्यामुळे त्यांचं काम मी बघितलेलं आणि कसं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं कोकण भागात, ते मी पाहिलं होतं. हे लहानपणीचं स्वप्न होतं मात्र. आणि मग इंजिनिअरिंग करता करता मी नोकरी करण्याचं ठरवलं आणि नोकरी करताना नोकरी आवडली, त्यामुळे फायनान्स ह्या क्षेत्रातच मी थोडी ग्रोथसाठी MBA केलं आणि चांगली नोकरी मिळवली. पण मात्र मग असं वाटावं लागलं की काहीतरी माझ्या कामातून समाजाला सुद्धा फायदा झाला पाहिजे. आणि म्हणूनच आणि मी असे बरेच स्टोरीज वाचायची बेटर इंडिया प्लॅटफॉर्मवर वगैरे, जिथे आपण बघतो की अधिकारी काय काम करतायत रोज. आणि कोविडमध्ये तर आपण पाहिलंच की किती मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं अधिकाऱ्यांचं. त्यामुळे तेव्हा मग डिसिजन घेतला की जे लहानपणी स्वप्न पाहिलेलं त्याच्यासाठी आता तयारी सुरू केली पाहिजे. निश्चितच सरांकडे मी तोच प्रश्न घेऊन जाईल. सरांनी 2020मध्ये IPS म्हणून त्यांची निवड झाली होती, परंतु सर तिथे थांबले नाहीत, कारण त्यांचं स्वप्न होतं IAS म्हटल्यावरती. सॉरी, कोणी काय बोललं का? ठीक, आवाज पोहोचतोय ना? ओके, सॉरी. तुम्ही आत्ता तुमची ड्रीम पोस्ट जी होती IAS त्यापदी निवड झाली. का तुम्हाला म्हणजे IASच का बनायचं होतं? नाही, माझं असं होतं की मी ग्रामीण भागात येतो, त्यामुळे मला हे एवढं काही जास्त माहिती नव्हतं. मी 11वीला ॲडमिशन घेतलं नाही, कारण मला CETची भीती वाटत होती. इथपर्यंत गोष्टी होत्या आणि त्यामुळे माझं असं ठरलं नव्हतं. जेव्हा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होतो तेव्हा इथं श्रीकर परदेशी होते, मला वाटतं PCMCला. तेव्हा त्यांचं काम बघितलं मी, त्यांच्या 1-2 लेक्चरला गेलेलो. तेव्हा असं वाटलं की ठीक आहे, मी प्लेसमेंट झालेलं माझं, पण मग मी विचार केला की आपण करू शकतो आहे, म्हणजे मला यात काम करायला आवडेल. आणि त्याच्या आधी क्रिकेटमुळे किंवा स्पोर्ट्समुळे ऑर्गनायझेशनची स्किल्स होते माझ्याकडे. मला असं वाटलं की मी ऑर्गनाईज गोष्टी करू शकतो. आणि मग तेव्हा निर्णय घेतला की ठीक आहे, आपण ट्राय करून बघू प्रशासनात. मग तेव्हाच ठरवलं. असं लहानपणीपासूनचं वगैरे नव्हतं. मी ते त्यावेळेसच ठरवलं इंजिनिअरिंगच्या अगदी शेवटच्या टप्प्यात. कदाचित त्यामुळे एवढा वेळ पण लागला. नाही वेळेत, परंतु एकामागे एक 2 पोस्ट घेणं तेवढं सोपं नाही. आणि त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये भीती असते की UPSC म्हटलं की कोणी नकोच म्हणतं, कारण आपल्याकडे फक्त PSI, DYSP आणि तहसीलदार. आणि विशेषतः तुम्ही ज्या भागातून आलात तिकडे PSI म्हणलं की हत्तीहून मिरवणूक असते. कदाचित IPS झाल्याच्या नंतर जेवढे सत्कार झाले नसतील तेवढे PSI लोकांचे होतात. परंतु ग्रामीण भागामध्ये एवढी भीती असते की स्पर्धा परीक्षा, आणि त्यातल्या त्यात UPSC म्हटलं की कित्येक जणांना UPSC काय असते हे माहीत नसतं, परंतु ऐकलेलं असतं UPSC इंग्लिशमध्ये द्यावं लागते, त्याच्यामुळे भीती. आता मराठीमध्ये देता येत तो भाग वेगळा आहे. परंतु आम्ही तुमच्याविषयी हे ऐकलं की तुम्ही गावामध्ये राहून अभ्यास केला आणि पोस्ट मिळवली. कसं शक्य झालं आहे? कारण बऱ्यापैकी विद्यार्थी हे दिल्लीसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यासासाठी येतात. तुम्ही गावाकडे राहून कसा अभ्यास केला? अच्छा, तुम्ही पहिल्या पार्टबद्दल बोलाल, त्याच्यावर थोडंसं विस्तार बोलेन. ग्रामीण भागातील मुलांना आत्ता माहिती आहे UPSC काय, यूट्यूब बघतात, ॲक्सेस आहे नेटचा. पण भीती आहे की ते शहरी मुलांशी कॉम्पिटिशन करतील का, म्हणजे झेडपीतून आलेला मुलगा हा IIT IIM यांच्याशी कॉम्पिटिशन करेल का. यूट्यूबला पण आपण टॉपर्सचे बरेच व्हिडिओ बघितले, ते हायली अशा चांगल्या इन्स्टिट्यूशनमधून आलेले असतात. दुसरं म्हणजे की त्यांना एकतर शिक्षण हे जेमतेम झालेलं असतं, म्हणजे ग्रामीण भागातून
मग आणि ग्रामीण भागातली आर्थिक परिस्थिती पण साधारणतः शेतकरी कुटुंबातली साधारण असते. मग ती एक रिस्क आहे MPSC किंवा UPSC करणं. आणि तिसरं म्हणजे इंग्लिश, की आपल्या मराठी शाळा किंवा ज्या हायस्कूल्स आहेत तिथं इंग्लिशचं जे व्हायला पाहिजे तेवढं नाही होते. त्यामुळे इंग्लिशची एक मेजर भीती मला जाणवली. या तिन्हीमुळे कॉन्फिडन्सच डाऊन होतो, टॅलेंट कमी असतो अशातला भाग नाही आहे. मग हे 3 फॅक्टर खाली खेचतात आणि मग त्यांना असं त्यांच्या सराउंडिंगला वाटलं पण पाहिजे ना, की हा माणूस होता आपल्यासारखा, तो झाला. परिस्थिती आहे की ग्रामीण भागातली मुलं पण जी होतात क्लिअर, मग ते आपल्याला इलिट समजायला लागतात. मग ते त्यांच्या कनेक्ट तुटतो. ग्रामीण भागातल्या मुलाला वाटलं पाहिजे अरे हा आपल्या शेजारच्या गावचा आहे, हा झाला आहे आणि हा आपल्यासारखाच आहे. हे जेव्हा येईल तेव्हा मग ग्रामीण भागात हे प्रमाण वाढेल. आणि दुसरं तुम्ही बोललं की गावी राहून काय समस्या आल्या किंवा मी प्रबोधिनीत होतो, ज्ञानप्रबोधिनीत. कोविडनंतर गावी गेलो, मी पुण्यात होतो. मी दोन्हीकडचं कम्पॅरिझन करू शकतो. मग मला हा प्रश्नच थोडासा चुकीचा वाटतो की गावी राहून अडचणी आल्याच का पाहिजेत, असं काय पुण्यात जे गावी नाही मिळू शकत. तेच तर, आता तुम्ही पुण्यामध्ये अभ्यास केला आणि गावाकडे अभ्यास केला, काय नेमकं दोन्हीमध्ये कम्पॅरिझन कसं कराल तुम्ही? मी ॲक्च्युली माझ्या 3 मेन्स गेलेले आहेत UPSCच्या पुण्यात राहून. गावी राहिल्यावर मला कळलं की मला चेंज काय केलं पाहिजे. मग गावी राहून एकटा अभ्यास केला, मग कळतं की आपलं काय चुकतंय, सेल्फ इंट्रोस्पेक्शन करू शकतो. गावी आपणाला कोणच नसतं, एक शांतता भेटते. आता इंटरनेटमुळं जे पुण्यात आहे तेच गावी पण अवेलेबल आहे. मग पुण्यात असं वेगळं काय आहे? उलट पुण्यातच काही प्रॉब्लेम आहेत, खाया प्यायचे प्रॉब्लेम होतात पोरांचे मेसचे, तर गावी होत नाही. मग गावी मी ॲडव्हान्टेज म्हणून घेतलं. म्हणजे आपण जो बोलताना किंवा बाकी पण मीडियावाल्यांनी बोललं की गावी राहून शेतकऱ्याच्या पोरानं UPSC क्रॅक केली, म्हणजे हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. हा निगेटिव्ह हातबलता कुठे आहे? शेतकऱ्याचे माझे पप्पा शेतकरी होते, त्यामुळे त्यांनी मला सपोर्ट केला. माझी मम्मी तर असं म्हणायची की ठीक आहे, तिला तर काही जास्त माहितीच नव्हती, 10वी पण पास नाही होऊ शकली. ती बोली तू 10,000ची नोकरी कर, आम्हाला काय फरक नाही पडत. मग हा जो सायकोलॉजिकल सपोर्ट आहे तो शहरी भागात कुठेतरी एक वेळ कमी पडेल, पण गावी नाही कमी पडणार. मग याचा फायदाच झाला मला. अगदी बरोबर. खरं तर तुमच्या या 2 मिनिटामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची, आता आपल्याला महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी लाईव्ह पाहतात, बऱ्यापैकी विद्यार्थी लाईव्ह आहेत. मी तुमच्याकडे या विषयावरती पुन्हा येईल, परंतु मॅडम आज पहिल्यांदा असं झालं आहे की आमच्याकडे जनरली कार्यक्रमाला मुलींची संख्या खूप कमी असते, परंतु आज तुम्हाला ऐकण्यासाठी भरपूर मुली आलेल्या आहेत. तर मुलींना तुम्हाला ऐकायचं आहे. एकंदरीत तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही राज्यामध्ये प्रथम आलात, देशामध्ये तुमचा 13वा रँक आहे आणि ती काही खूप अशी छोटी गोष्ट नाही आहे. 13वी रँक पोस्ट मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यात तुम्ही 13व्या रँक आणि महाराष्ट्रातून पहिल्या. या मुलींसाठी तर जनरली एकतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचं म्हणलं की पालक मुलींना पाठवत नाहीत. ज्या मुली येतात त्या कुठेतरी MPSCमध्येच अडकून पडतात. MPSCचा पॅटर्न बदलला आहे त्याच्यावरती मी तुमच्याकडे येतच. पण तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केला, म्हणजे पद्धत कशी होती तुमच्या अभ्यासाची किंवा सुरुवात तुम्ही कुठून केली? UPSCची परीक्षेची सुरुवात मी 2020मध्ये केली. सुरुवातीला मी आधी डिसिजन घेतल्या फॉर्म भरलेला, पण त्यामुळे नंतर कोविड लॉकडाऊन आलं आणि मग कामाचा पण वर्क फ्रॉम होम चालू होतं. मग मी शेवटी ठरवलं की नोकरी सोडूनच तयारी जोरात सुरू करीन. मग साधारणपणे ऑगस्ट 2020पासून तयारी सुरू केली. तर मला वाटतं म्हणजे ह्याच्याबद्दल बरंच काही आपण बोलू शकतो की तयारी कशी केली वगैरे, पण एकदम ब्रीफमध्ये सांगायचं तर मला असं वाटतं की आधी एक स्ट्रॅटेजी केली पाहिजे आपण, की कसा अप्रोच करायचं आहे, पुस्तकं कुठली वाचायची आहेत हे आधीपासून जर ठरवलं तर त्याचा फायदाच होईल. कारण काय होतं, हल्ली एवढे मटिरियल्स झाले आहेत, हल्ली एवढे कोचिंग क्लासेस नवीन मटिरियल्स पब्लिश करत असतात. त्यामुळे खरंच मला असं वाटतं की एक कन्फ्युजन होतं आणि नवीन मटिरियल आल्या, हल्ली टेलिग्राम व्हॉट्सॲपवर वगैरे पण बरंच आपण शेअर करत असतात स्टुडंट्स. त्यामुळे नवीन काही दिसलं की असं वाटतं की अरे हे पण वाचलं पाहिजे, नाहीतर काहीतरी मिस आउट होईल. तर मला असं वाटतं की आधीपासूनच आपण एक क्लॅरिटी ठेवली की हेच वाचायचं आहे, एवढंच वाचायचं आहे आणि प्रॅक्टिस जास्त करायची. फक्त वाचत राहिलं तर म्हणजे एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी तयारी होत नाही. तर त्यासाठी प्रॅक्टिससुद्धा हवी. म्हणून मॉक टेस्ट सिरीज, आन्सर रायटिंग हे सगळे जे महत्त्वाचे टप्पे आहेत ते आपण करत जायचं. आणि अशी जर स्ट्रॅटेजी ठेवली आणि नियमितपणा हवा अभ्यासात, म्हणजे असं नाही की आज 2 तास उद्या 3 तास असं नाही. म्हणजे सलग आता एकदा आपण ठरवलं ना की आपल्याला ही परीक्षा द्यायची, मग ती कन्सिस्टन्सी आणली पाहिजे, डेव्हलप केली पाहिजे. आणि मी नोकरी सोडून करत होती त्यामुळे मला वेळ होता आणि मी 8 ते 10चं मी टार्गेट ठेवायची आणि ट्राय करायची. कधी एखाद तास इकडे तिकडे व्हायचं, पण हे मी कन्सिस्टन्सी मला वाटतं की ह्या परीक्षेत तयारीत हवी. नक्कीच खूप मोलाचा सल्ला होता हा. आता बऱ्यापैकी विद्यार्थी जर एक 8 दिवसापूर्वी जर आपली मुलाखत असती तर फक्त तुम्हाला ऐकण्यासाठी आले असते, परंतु आज खूप वेगळ्या अपेक्षेने तुमच्याकडे मुलं पाहत आहेत.
कारण MPSCने नुकताच सिलेबस बदलला म्हणण्यापेक्षा राज्यसेवेची मुख्य परीक्षेचा पूर्ण पॅटर्न बदलला आणि तो UPSC प्रमाणे केला. आता एक तर दोन गोष्टी आहेत, एक नवीन विद्यार्थी ज्याला अजून या गोष्टीतलं काहीच माहिती नाही, आणि दुसरी गोष्ट ही की ज्यांनी 2-3 वर्षापासून इंटरव्ह्यू दिलेत किंवा राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिलेली आहे. या विद्यार्थ्यांना बदल करायला जास्त अवघड जाणार आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी नैराश्यात आहेत. तर या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने टॅकल केलं पाहिजेत? UPSC ॲज इट इज UPSCला MPSC फॉलो करतं आहे, तर डायरेक्ट ऑब्जेक्टिव्हमधून डिस्क्रिप्टिव्हमध्ये मुलांना जायचं, काय सांगाल तुम्ही मुलांना? मी असं सांगेन की आता जी नवीन मुलं आहेत त्यांना तर हे सोपं पडेल, कारण का एक सुरुवातीपासूनच मनाची तयारी असते की कशा पद्धतीने टॅकल करायचे. पण ज्यांची ऑलरेडी तयारी झाली आहे आणि आता हा नवीन सिलेबस, नवीन प्रकारची परीक्षा आहे, तर मी असं सांगेन की आता करंट अफेअर्सचा फोकस वाढला आहे, त्यामुळे UPSCची जशी तयारी असते मुलांची, हल्ली बरेच टॉपर स्टॉक्स वगैरे आणि मटेरियलसुद्धा करंट अफेअर्सचे अवेलेबल असतात. तर त्याचा आपण फायदा घ्यायचा आणि न्यूजपेपर रीडिंग वगैरे असं जर चालू ठेवलं तर मला वाटतं ह्या गोष्टीचा फायदा होईल. आणि मात्र परीक्षेची प्रॅक्टिस, मला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस किंवा प्रिलिम्ससाठी मॉक टेस्ट ह्याच्यावर फोकस ठेवायचा. त्यामुळे आपल्याला आयडिया येते की कसा पेपर असणार आहे आणि आपली कितपत तयारी झाली. तर रिव्हिजन अँड प्रॅक्टिस हेच एक सोल्युशन आहे. तुम्ही काय सांगाल याविषयी? जसं मॅडमनी सांगितलं की नवीन विद्यार्थ्यांना याचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण ते स्विच होतानाच UPSCला होतील. तर मी MPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, मला माहिती आहे. पण मग आपण ॲडव्हान्टेज म्हणून घेऊ शकतो. म्हणजे अगदी GSचे पेपर्स आहेत, MPSCचं जे नॉलेज आहे ते आपण भरपूर UPSCला यूज करू शकतो रिटर्नमध्ये. जसं की नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टचा क्वेश्चन होता, मॅडमला आठवत असेल, तर मला ते कॅलरीज सकट सगळं माहीत होतं की काय काय. म्हणजे MPSCचं नॉलेज जे घेतलं आहे आपण ते वाया नाही जाणार आहे. फक्त आपल्याला अप्रोच चेंज करायचा आहे की जे ऑब्जेक्टिव्ह होतं तेच मला फक्त लिहायचं आहे व्यवस्थित, आणि हे काही अवघड जास्त नाही आहे. अगदी मी एवढं सांगेन की एवढं हे दिल्यावर मला कळलं की लिहिणं खूप सोपं आहे, ऑब्जेक्टिव्ह खूप अवघड आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला भरपूर गोष्टी पाठांतर कराव्या लागतात, लक्षात ठेवावं लागतात. लिहायचा एक ॲप्रोच आहे, तो जर तुम्हाला आला तर मग जास्त याची पण गरज नाही पडत, मेमरीची पण नाही गरज पडत. मग बेसिकली GSला तर जास्त त्रास होणार नाही. आणि मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे रायटिंग प्रॅक्टिस करावी लागेल. आणि सगळ्यात आधी माइंडसेटचा चेंज करावा लागेल की आता झालंय, आता याचं काय होऊ शकत नाही. मग आपण बघितलं आपण बऱ्याच फोरम्सवर की नव्हतं करायला पाहिजे असे भरपूर वाद चाललेत MPSCचे. तर विद्यार्थ्यांनी याच्याकडे लक्ष नाही दिलं. आता आपल्याकडे पर्याय नाही आहे, आता झालंय, आता करायचं आहे. आणि मग आता त्यांना इथून स्टार्ट करावं लागेल की ओपिनियन बिल्डिंग करावं लागेल चालू. कारण MPSCला काय होतं, आपण फॅक्ट्स वाचतो फक्त, ओपिनियन्सची जास्त आपलं देणं घेणं नसतं, कारण फॅक्ट्स येतात. तर मग आता एक रेग्युलर न्यूजपेपर तुम्ही वाचायला चालू केलं पाहिजे आणि ओपिनियन प्रत्येक इश्यूवर बिल्ड केलं पाहिजे. जसं मॅडमने सांगितलं करंट इव्हेंट वाचले पाहिजेत. आणि फक्त एका गोष्टीत स्ट्रगल करावं लागेल, म्हणजे नवीन त्रास घ्यावा लागेल, तो म्हणजे ऑप्शनल. तर मग त्याला काही पर्याय नाही, तो आता आत्तापासूनच वाचायला चालू केला पाहिजे. 2023चा अटेम्प्ट देत आहेत, तर एवढ्या गोष्टी केल्या पाहिजेत. नक्कीच. तुम्ही ज्यावेळेस लॉकडाऊन नंतर गावाकडे गेले, पुण्यामध्ये तर तुमचे 3 अटेम्प्ट गेले होते. पण गावाकडे गेल्याच्या नंतर तुमची कशा पद्धत तुमचं शेड्यूल असायचं? अच्छा, मी गावाकडे गेल्यावर एवढं ठरवलेलं की अभ्यास करायचा आहे आपल्याला 8 तास. मी 8 तासच टार्गेट ठेवलेलं जसं मॅडमनी. पण मग एवढं पण ठरवलं की 8 तास फुल फोकसनं अभ्यास करायचा. मग डिस्ट्रॅक्शन नाही येऊन द्यायचं. मला मोबाईलचं, ट्विटरचं जास्त डिस्ट्रॅक्शन होतं. मग जे आपण पर्सनॅलिटी आपली ओळखली पाहिजे की आपला प्रॉब्लेम काय, आपल्या स्ट्रेंथ काय, आपल्या विकनेस काय. मग मी 8 तासात शेड्यूल करायचो दिवसभर, पूर्ण डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहायचो. आणि मला माहिती आहे की माझा 8 तास व्यवस्थित अभ्यास होणार आहे. मग त्यानंतरचे 16 तास माझे आहेत. मग मी भरपूर क्रिकेट खेळायचो, कुठं ट्रेकिंगला जायचो, स्विमिंगला जायचो, पण ते 8 तास इम्पॉर्टंट आहेत. मग असं एक, आणि मॅडम म्हटलं असं कन्सिस्टन्सी. आत्ता मी कालच एकाशी बोलत होतो, तर तो बोलला माझा 14 तास आत्ता अभ्यास होतो. म्हटलं हे पॉसिबल नाही आहे, आज होईल उद्या होईल परवा नाही होणार आहे. मग कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे की तुम्ही कंटिन्यू 8 तास जर तुम्ही 30 दिवस अभ्यास केला, हे कधीही चांगलं आहे. तुम्ही 14 तास अभ्यास जर 10-15 दिवस केला आणि 2-3 दिवस तुमचे वाया जात असतील, ह्युमनली इम्पॉसिबल आहे हे 14 तास पूर्ण. मॅडमला पण माहिती असेल 14 तास होऊ शकत नाही आहे. फक्त एक्झामचा फोकसवर कॉन्सन्ट्रेट व्यवस्थित करायचं आणि कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि मी असं पण असायचं की माझ्या महिन्यातून 30 दिवसातून 3, 4, 5 जसे होईल तसे ब्रेक व्हायचे. मग ब्रेक घेणं पण इम्पॉर्टंट आहे. कुठलंही सेशन माझं 2 तासाच्या वर एक्सटेंड नाही व्हायचं. मग मी त्यानंतर ब्रेक घ्यायचो 10 मिनटं, 15 मिनटं. असं मी माझं पूर्ण शेड्यूल बनवलेलं होतं. धन्यवाद. मॅडम, जसं सरांनी सांगितलं की 14 तास अभ्यास आहेत, 18 तास अभ्यास करतो असं सांगणारे पण आहेत, करतही असतील, माहीत नाही. मुली भरपूर आहेत. आणि मला एक तुम्हाला गोष्ट विचारायची की बऱ्यापैकी आज आपण पाहिलं 10वी-12वीला मुली पहिल्या येतात. आज UPSCमध्ये तुम्ही 13व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालात, म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही पहिले आलात. मुलींचं आणि मुलांचं मेरिट कमी लागतं.
काय मानसिकतेमध्ये बदल असतो का हा, की आम्ही मुली आहोत, आम्हाला अभ्यास होत नाही किंवा आपलं मेरिट कमीच लागणार आहे, कशा पद्धतीने? आता तुम्ही 13व्या आलात, कारण तुम्ही जनरलमधून आलात, बरोबर, मुलींच्या मेरिटमधून तुम्ही आला नाहीत. मग या मुलींना तुम्ही काय सल्ला द्याल, कशा पद्धतीने आपण वरच्या रँकमध्ये आलो पाहिजेत, म्हणजे काय केलं पाहिजेत नक्की? अ, म्हणजे खरं म्हणजे असं काहीच आपण बोलू शकत नाही मुलींमध्ये आणि मुलांमध्ये फरक करणंच हे चुकीचं आहे खरं म्हणजे. तर मुलींना मी हेच सांगेन की आपल्यात ना ती महत्त्वाकांक्षा आपण ठेवली पाहिजे की काहीतरी करायचं आहे आणि फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे, आपल्या पायावर उभं राहायचं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी धडपड करायची. मी सुद्धा लहानपणीपासून माझी तीच धडपड. आई नेहमीच सांगायची की स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि चांगली नोकरी करायची. आईचं खूप मोठं स्वप्न होतं की मी IAS व्हावं, त्यामुळे ती मला नेहमी पुश करायची. जेव्हा नोकरी करत होती तेव्हा सुद्धा म्हणायची की परीक्षा दे, परीक्षा दे. पण तेव्हा माझं MBA नेमकं केलेलं, मग लोन घेतलेलं, ते सगळं हे सावरायचं होतं. तर मला असं वाटतं की जर आपण महत्त्वाकांक्षा ठेवली आणि मेहनत केली तर डेफिनेटली सक्सेस मिळेल. नक्कीच. तुम्ही ज्यावेळेस जॉब करत होता, तुमच्या घरूनही तुम्हाला सपोर्ट होता, तुमचे पिताश्री आलेले आहेत, निश्चित त्यांच्या सपोर्टशिवाय हे शक्य नसतं, कारण तुम्ही जॉब सोडून अभ्यासाला सुरुवात केली. काय नेमकं तसं पाहिलं तर त्यांचा सपोर्ट होता, पण असं कुणी तुम्हाला बोललं नाही की का चांगला जॉब सोडताय तुम्ही, कशाला या अनिश्चित क्षेत्रामध्ये पडताय, असं काय अनुभव? म्हणजे सुरुवातीला हा खूप मोठा डिसिजन होता, कारण का खूप चांगली नोकरी होती माझी आणि त्यामुळे आणि माझं लग्नसुद्धा झालं आहे, त्यामुळे नवऱ्याचा पण पाठिंबा हवा होता, त्या साईडच्या फॅमिलीचा सुद्धा पाठिंबा मिळण्याची गरज होती. पण नशिबाने मला कोणीही नेगेटिव्ह असा हे दिला नाही संकेत की असं का करतेस. सगळ्यांनी पुरेपूर सपोर्ट केला. आईबाबांचं तर स्वप्न होतं, त्यामुळे ते काहीच नाही बोलले, ते तर खुश झाले. त्यांना खूप आनंद झाला जेव्हा मी सांगितलं की मी परीक्षा देते. टेन्शन होतं थोडं, पण काय मी नोकरी केल्यामुळे एक प्लॅन बी ऑलरेडी मी एक्झिक्यूट केलेला होता, त्यामुळे तसं टेन्शन नव्हतं की सपोज नाही उत्तीर्ण झाली तर काय होईल. तर क्वालिफिकेशन्स होते, त्यामुळे असं होतं की हां, नोकरी तर मिळेलच, असं माझं झालं होतं. आणि फॅमिलीनी मला पूर्णपैकी सपोर्ट केला. म्हणजे माझ्या नवऱ्यानी, आई-वडिलांनी, सगळ्यांनी, म्हणजे माझा वेळ वाया जायला नाही पाहिजे, त्यामुळे काहीही काम किंवा काही फॅमिली टेन्शन्स असं काही आलं नाही पाहिजे, ह्याची सगळ्यांनीच खूप काळजी घेतली आणि अभ्यासात सुद्धा मदत केली, नोट्स काढायला सुद्धा काही वेळा मदत केली. नक्कीच नशिबवान आहात तुम्ही. तर बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत, लाईव्ह पण पाहत आहेत. तुम्ही महाराष्ट्रातून पहिले आलात आणि देशामध्ये 13व्या आलात. काय नेमके असे विशेष काय एफर्ट घ्यावं लागले, की तुमची अभ्यास पद्धती कशी होती? कारण बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं की तुमची अभ्यास पद्धती कशी होती, तुम्ही काय केलं, कशा पद्धतीने अभ्यास केला, हे विद्यार्थ्यांची जाणून घ्यायची इच्छा आहे. मला असं वाटतं की मी एकदम फोकस्ड वेनी प्रयत्न केला होता. म्हणजे आधीची स्ट्रॅटेजी बनवली आणि बऱ्याच टॉपर्सचे व्हिडिओज ऐकलेले आणि तशीच मी स्ट्रॅटेजी बनवली. कोचिंग घेतलं नव्हतं मी, फक्त ऑप्शनलसाठी घेतलं होतं आणि एक GS4 विषय आहे त्याच्यासाठी घेतलं होतं. ते सुद्धा ऑनलाईन होतं आणि ते लेट जॉईन केलं, त्यामुळे रेकॉर्डेड व्हिडिओज ऐकलेले. तर मी मला असं वाटतं की एक फायदा जो मला झाला की मी एकदम एक्झाम वेनी फोकस केलं. म्हणजे आधीपासूनच मी जेव्हा पहिला अटेम्प्ट दिलेला प्रिलिम्सचा, त्यावेळेस मी मॉक टेस्ट वगैरे सोडवलेले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केलेले, त्यामुळे परीक्षा काय आहे ह्याचा अंदाज आलेला, कुठले एरियाज वर जास्त प्रश्न येतात ह्याची आयडिया आली होती. त्याचा फायदा असा झाला की जेव्हा मी पुस्तकं वाचायला लागली पहिला अटेम्प्ट दिल्यावर, पहिला अटेम्प्ट मी फक्त 2 महिन्याच्या म्हणजे अभ्यास केलेला आणि दिलेला. तर मग नंतर मी जेव्हा पूर्णपैकी अभ्यास करायला लागली तेव्हा मला कळलेलं की हां, हे एरियाज इम्पॉर्टंट आहेत, हिस्ट्रीमध्ये हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे नको त्या गोष्टी वाचण्यात माझा वेळ नाही गेला. आणि मी कॅन्डिडेट्सना सुद्धा असंच सांगेन की जेवढे तुम्ही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स बघाल किंवा मॉक टेस्ट सॉल्व कराल, टेस्ट सिरीज सॉल्व कराल, त्यांनी आपल्याला एक एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी तयारी होते. आणि म्हणजे बरेच कॅन्डिडेट्स मला आत्तासुद्धा येऊन सांगतात की मी खूप वाचते, मी बराच वेळ अभ्यास करते, पण प्रॅक्टिस कॉन्फिडन्स येत नाही. तर जेवढ्या लवकर तुम्ही प्रॅक्टिस सुरू कराल तेव्हा कळेल की कुठपत तयारी झाली आहे आणि कुठल्या टॉपिक्सवर आपल्याला फोकस केला पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्याच्यावर जर आपण फोकस ठेवला प्रॅक्टिसवर, तर नक्कीच डिफरन्स येईल आपल्या. नक्कीच मॅडम, विद्यार्थ्यांना तुमच्या मार्गदर्शनाचा निश्चितच फायदा होईल. आपण पुन्हा एकदा ओमकार सरांकडे जाऊयात, कारण त्यांचे मी बरेच व्हिडिओ
पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत. सर मला एक जे विद्यार्थी 5-7 वर्षापासून अभ्यास करतायत, बऱ्यापैकी विद्यार्थी चिडतही असतील कारण हा प्रश्न आमचा कायम असतो. विद्यार्थ्यांकडे बऱ्यापैकी प्लॅन बी नसतो. जसं मॅडमने सांगितलं की माझा प्लॅन बी रेडी होता, तुमचा होता का तसा काही? म्हणजे IPS मिळण्याच्या आधी? हां. ॲक्च्युली तसं म्हणायला गेलं, जेव्हा मी या क्षेत्रात आलो त्यावेळेस नव्हता आणि ती माझी चूक आहे. मी मान्य करतो हंबली की प्लॅन बी म्हणण्यापेक्षा प्लॅन बी म्हणजे कमी स्वरूपाचा होतो ना. प्लॅन बी किंवा दुसरा प्लॅन असं म्हणू शकतो आपण, तो विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये असला पाहिजे. म्हणजे अगदीच काही मुलं आहेत नेट सेट करतात, PhD करतात किंवा बाकी पण भरपूर गोष्टी करतात. टीसमध्ये गेलेले आहेत काही लोक आणि चांगल्या पॅकेजवर प्लेस झालेले आहेत. मग असा काहीतरी प्लॅन असला पाहिजे प्रत्येकाचा. म्हणजे बेसिकली UPSC किंवा MPSCला आयुष्याशी लिंक नाही केलं पाहिजे की मी UPSC फेल गेलो किंवा MPSC फेल गेलो तर मग काय होणार. ते आयुष्य नाही आहे, ती एक्झाम आहे, एक्झाम म्हणून घेतली पाहिजे. मग शेवट जेव्हा मला पूर्ण फेल्युअरच येत होते त्यावेळेस मग माझ्या पण माइंडमध्ये आलेलं की यार आपला प्लॅन बी काय वगैरे. पण मी एवढं लक्षात ठेवलेलं की नाही झाली एक्झाम तर नाही झाली, काहीतरी दुसरं होईल. मग ही मेंटॅलिटी असली पाहिजे. इवन म्हणजे मी एक अनुभव पण सांगेन की मी त्यानंतर FPOचं काम चाललेलं आमचं, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, आता इस्टॅब्लिश आहे. मग मी त्याच्यात गेलो असतो, डेफिनेटली गेलो असतो आणि काहीतरी चांगलंच केलं असतं याचा मला विश्वास आहे. त्यामुळं UPSCला लाईफशी जोडणं खूपच म्हणजे चुकीचं आहे असं वाटतं मला. आणि मग थोडं असं मॅडम बोलल्या की फेल्युअर येतात, म्हणजे मॅडम नाही आले मला आले. तर असं पण होतं बऱ्याच वेळा की CAPFची एक्झाम झालेली माझी 2018ची, 2019ला रिझल्ट आला आणि मला जॉईन व्हायचं नव्हतं त्याच्यासाठी. आणि त्यावेळेस नेमका कोविड आला. तर मी रिझाईन केलं, मला एक्सटेन्शन दिलं नाही त्यांनी. तर मग असं पण बरेच लोक गावातले म्हणजे याला काढून टाकला कामावरून. पण मी ते एवढ्या फ्रेंडली वेने घ्यायचो की बेसिकली हे की जे जास्त दिवस अभ्यास करतात त्यांनी थोडंसं निर्लज्ज राहिलं तरी चालेल की ठीक आहे, नाही तर नाही, म्हणजे कोणी काय बोलू द्या, त्याचा आपल्या सायकोलॉजिकल परिणाम आपल्यावर नाही काय करायचा. मग हेच चालू होतं आणि याच्यासोबतच माझं फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचं पण काम चालू होतं. ते चालू आहे आता, थोडंसं सुरुवातीच्या टप्प्यातच आहे. जर हे नसतं झालं तर मी तिकडं स्विच झालो असतो. शेतीची सरांना जास्तच आवड आहे कारण त्यांचा तो ट्रॅक्टरवरचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि बऱ्याच न्यूजपेपरला किंवा न्यूज चॅनलला तीच बातमी होती की शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर वगैरे, अशा बातम्या होत्या. चला, तो टक्का वाढतोय आणि आता UPSCने जो बदल केला आहे त्याला खरं विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह पाहिलं पाहिजेत. कारण आपल्याकडे आता मराठी विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रातले विद्यार्थी UPSCची परीक्षा द्यायला सक्षम होतील. निश्चितच ज्या गोष्टींवरती मी बोलतोय, आता विद्यार्थ्यांनी जसं मॅडमला विचारला प्रश्न, तोच प्रश्न तुमच्याकडे घेऊन येतो की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने बदल केला पाहिजे स्वतःमध्ये. कारण UPSCला MPSC फॉलो करते आणि त्या पद्धतीने मुख्य परीक्षेचा पॅटर्न आणलेला आहे. कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्याला टॅकल केलं पाहिजे? आता विद्यार्थ्यांनी जसं मगाशी मी सांगितलं, एक की आपलं सायकोलॉजी चेंज केली पाहिजे की आता हे झालंय, आता याला काही पर्याय नाही आहे. आणि दुसरं मॅडमनी पण जसं सांगितलं, आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस माहीतच नसते MPSCमध्ये. आपण एक मेन्सच्या पेपरला करतो GS1 1 तासाचा एसे वगैरे. तर आता विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच रायटिंग प्रॅक्टिस केली पाहिजे. तो कारण मेंटल एक रोड ब्लॉक असतो. रायटिंग करणं सुरुवात करायलाच विद्यार्थ्यांना वेळ जातो, जसं मॅडमने आता अनुभव सांगितला. तर सुरुवातीपासून जर रायटिंग प्रॅक्टिस केली ना तर खूप फायदा होईल. आणि मनातून हे काढून टाका की रायटिंग अवघड आहे किंवा इंग्लिशमध्येच लिहावं लागेल का मराठीतूनच, आपल्याला जे कम्फर्टेबल आहे त्याच्यातून आपण लिहू शकतो. पण रायटिंग प्रॅक्टिस, रेग्युलर न्यूजपेपर, ओपिनियन फॉर्मेशन हे आता इम्पॉर्टंट राहील MPSCला, आता UPSC सारखंच. आणि याचा एक फायदा पण होईल की 2-3 वर्षांनी तुम्ही बघाल की UPSCत महाराष्ट्राचा टक्का वाढलेला असेल. कारण जे MPSC करतायत ते UPSC, आणि मी त्यांना सल्ला पण देईन की आता फोकस MPSC ठेवूच नका तुम्ही. जर दोन्हीचा सिलेबस सेमच असेल तर मग UPSCच फोकस ठेवा आणि MPSC. मग माझं 2017-18ला असं झालं की MPSC मेन्स पण यायची, UPSC मेन्स पण यायची, पण दोन्हीचा अप्रोच खूप वेगळा आहे. मग ते नव्हतं एक्झिक्यूट होत नव्हतं. मग आता तो प्रश्नच राहणार नाही. मग आता एमच UPSC ठेवा तुम्ही आणि मग MPSC पण देत राहा, मग नक्कीच यश तर नक्कीच मिळेल. निश्चितच आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नासाठी तुमच्याकडे येणारच आहे. परंतु मॅडम, जनरली आपल्याकडे जर पाहिलं तर मुली, आता आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणतो वरती येऊन बसा, पण कोणी तयार नाही का, आता स्टेजवरती बसायचं होतं. तो भाग वेगळा आहे. मला त्या प्रश्नाकडे यायचं आहे म्हणून मी वातावरण निर्मिती करतोय थोडी. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालात, इंटरव्ह्यूची तयारी कशा पद्धतीने करा? बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते की इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, मॉक इंटरव्ह्यू वगैरे हे बरेच प्रकार असतात. म्हणजे कसं बसायचं, कुठला पेहरा वाचला पाहिजे, याच्यापासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असतात. कशा पद्धतीने निरसन करा मुलांचं? इंटरव्ह्यूच्या तयारीत मला असं वाटतं की 2 मेन भाग असतात. पहिली गोष्ट म्हणजे आपला जो डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म असतो DAF, त्याच्यात आपलीच माहिती असते. जन्म कुठे झाला, कुठे शिक्षण झालं, कुठल्या संस्थेत काम केलं आहे, हॉबीज,
आणि बाकी पर्सनॅलिटी ट्रेट्स. तर हा एक भाग येतो आणि दुसरा भाग असतो करंट अफेअर्स. तर डॅफ बद्दल एकदम डिटेल्ड आपल्याला माहिती काढावी लागते आणि प्रत्येक शब्दावर आपल्याकडे जवळजवळ एक पानाचं आपल्याकडे इन्फॉर्मेशन असली पाहिजे, कारण का काही विचारू शकतात इंटरव्ह्यूमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करंट अफेअर्स. तर त्यासाठी न्यूजपेपर रीडिंग सगळ्यात महत्त्वाचं असतं. मी सुरुवातीला जेव्हा प्रिलिम्स मेन्सची तयारी करत होती तेव्हा न्यूजपेपर रीडिंग एवढा माझं सवय तुटलेली, कारण का ऑनलाईनच न्यूज वाचायची. पण इंटरव्ह्यूच्या वेळेला मात्र अगदी 2-3 तास काढून मी प्रत्येक न्यूज आयटम कव्हर करायची आणि 2 न्यूजपेपर्स वाचायची, द हिंदू आणि द इंडियन एक्सप्रेस. त्यामुळे तुम्ही जेवढी लवकर सवय कराल हे न्यूजपेपर्स वाचायची तेवढा फायदाच होईल. आणि दुसरी गोष्ट जी महत्त्वाची असते इंटरव्ह्यूमध्ये ती आपला कॉन्फिडन्स मेंटेन करणं आणि बॅलन्स्ड उत्तर देणं. कारण का बरेच वेळा काय होतं, आपण एकदम त्या फ्लोमध्ये काही बोलून जातो की हां नाही हे चुकीचं आहे, हे असं असलं पाहिजे, असं नसतं. आपण आपला बॅलन्स मेंटेन केला पाहिजे. कुठल्याही इश्यूवर 2 भाग असतात, काही पॉझिटिव्ज असतात, काही निगेटिव्ज असतात. तर ते दोन्ही आपण मांडले पाहिजेत. आणि महत्त्वाचं असतं की टू द पॉईंट बोलायचं. असं नाही की आपण बोलतच जातोय. बऱ्याच वेळा काय होतं, आपण इंटरव्ह्यू देऊन येतो, आपल्याला वाटतं अरे वा छान, कारण का तिथे क्रॉस क्वेश्चन जास्त करत नाहीत. बरं, माझा इंटरव्ह्यू तर एकदम स्मूथ होता, कॉर्डियल एन्व्हायरमेंट होतं, असं रॅपिड फायर टाईप नव्हतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे वा इंटरव्ह्यू छान झाला. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं आहे का, की फक्त तुम्ही बोलून आलात. कारण का बोलून आपण काही येऊ, पण आन्सर केलं पाहिजे ना जे त्यांना हवंय उत्तर ते. त्यामुळे 2-3 महत्त्वाचे पॉईंट्स असतात प्रत्येक टॉपिकवर, ते आपण बोलून यायचे. आणि खूप काही वेळा बरेच बेसिक क्वेश्चन येतात, आता जसं एज्युकेशन सेक्टरवर किंवा पॉवर्टीवर. हे तर आपण वाचतोच आणि मेन्समध्ये ह्याच्यावर पुरेपूर तयारी करतो. पण तिथे आपल्याकडे 2-3 मिनिटच आहेत. त्यामुळे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या 2-3 आपण नीटपैकी स्ट्रक्चर्ड वेमध्ये आन्सर केलं पाहिजे. तर अशी इंटरव्ह्यूचं मी एक ब्रीफमध्ये प्रेपरेशन अशी असते. निश्चितच मुलांनी थोडासा याचा गांभीर्यपूर्वक विचार करून आता न्यूजपेपरचा दोघांनी उल्लेख केला होता. खरं ते द हिंदू एवढा महत्त्वाचा असतो का, तोच वाचावा लागतो की UPSCसाठी? नाही, कोणताही वाचू शकता. इंडियन एक्सप्रेस पण आहे, मी इंडियन एक्सप्रेस वाचायचो. द हिंदू पण वाचू शकता. असं कोणता न्यूजपेपर स्पेसिफिक वाचावा असं नाही आहे. इश्यू स्पेसिफिक आहे की त्या इश्यूवर तुमचं एक ओपिनियन तयार झालं पाहिजे. तुम्हाला आन्सरमध्ये लिहायला त्याच्यासाठी 4, 5, 6 पॉईंट पाहिजेत. मग तुम्ही न्यूजपेपर बेस ठेवू शकता, त्याचे ॲनालिसिस बघू शकता यूट्यूबवर, किंवा भरपूर वेबसाईट, इनसाईट IS आहे किंवा भरपूर वेबसाईट, स्टडी IQ आहे, त्याच्यावर त्याचं ॲनालिसिस दिलेलं असतं, ते बघू शकता. न्यूजपेपर इम्पॉर्टंट नाही आहे, तो इश्यू इम्पॉर्टंट आहे, तो तुम्हाला एक्सप्लेन करता येतो का व्यवस्थित, हे इम्पॉर्टंट आहे. मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस बऱ्यापैकी ऐकलं होतं हिंदू हिंदू हिंदू, फक्त हिंदू. आणि ज्ञानप्रबोधिनीसमोर जर गेलं तर तिथं हिंदूच चालतो फक्त. त्यामुळे हा प्रश्न विचारला. निश्चित विद्यार्थ्यांनी आता जो प्रश्न विचारला तशा पद्धतीने अभ्यास करत असताना काय केलं पाहिजे किंवा तुम्ही काय केलं हे प्रत्येक अधिकारी सांगत असतात. परंतु विद्यार्थ्यांनी नक्की चुका कुठल्या टाळल्या पाहिजेत अभ्यास करताना, जेणेकरून लवकरात लवकर रिझल्ट येईल? अर्थात काही तुमच्या चुकांवरून पण सांगा. एक म्हणजे आपण प्रयत्न करत राहायचं कंटिन्यू. रिझल्ट ह्याच वर्षी आला पाहिजे, आत्ताच मी पास झालो पाहिजे, हे जर सगळेच ठेवून चालले तर मग एका पॉईंटनंतर फ्रस्ट्रेशन येतं. ही तर सगळी पहिली चूकचा टाळा की मी लगेच होणार आहे किंवा लगेच व्हायचं आहे, माझ्याकडे वेळ कमी. हा. दुसरं म्हणजे डिस्ट्रॅक्शन. भरपूर डिस्ट्रॅक्शन होतात आपल्याला प्रिपरेशन फेजमध्ये. जो स्टडीचा टाईम आहे त्याच्यात कुठंच कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. मग तुम्ही लायब्ररीत असाल, घरी असाल, कुठेही असाल. तर माझी चूक व्हायची ती डिस्ट्रॅक्शन. आणि तिसरं मॅडमने सांगितलं जसं की काय वाचू नये, हेच सगळ्यात जास्त मी वाचलेलं आहे की ज्या गोष्टी वाचायच्या नव्हत्या त्या वाचलेल्या आहेत. मग UPSCला इम्पॉर्टंट काय आहे ते नंतर कळत गेलं की सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तो जो फोकस आहे तो आपला मेंटेन राहायला पाहिजे. तर एवढी डिस्ट्रॅक्शन टाळले पाहिजे. आणि अजून एक डिस्ट्रॅक्शन आहे की टॉपर्सच्या जास्त मागं पण लागू नका, ते पण एक डिस्ट्रॅक्शन आहे. कारण प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी असते. तुम्ही टॉपर्सच्या मागं लागायचं तर त्यांच्या आन्सर कॉपीज वाचा, त्यांचे इंटरव्ह्यूचे ट्रान्स्क्रिप्ट वाचा, किंवा जे अभ्यासाशी रिलेटेड आहे ते वाचा. हे जे आता होतंय पूर्ण, तर आपली स्ट्रॅटेजी आपण डिसाईड करा. सगळ्या टॉपर्सच्या स्ट्रॅटेजी बघा तुम्ही आणि आपली डिसाईड करा आणि तिच्यावरच टिक करा. काय होतं नंतर प्रत्येक UPSCच्या रिझल्ट नंतर नवीन टॉपर्स येतात, ते त्यांची स्ट्रॅटेजी, मग विद्यार्थी पुन्हा परत ते सगळं चेंज करतात. आपल्या पर्सनॅलिटीला काय सूट होते, आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेस काय आहेत, हे फॉलो करा आणि मग आपली स्ट्रॅटेजी बनवा. हेच मला सांगणार राहील. तुम्ही गावाकडे असताना तुमचे क्रिकेटचे पण भरपूर व्हिडिओ पाहिले, खेळाची आवड होती. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असेल की एवढा वेळ घालवत होते तरी पण 2-2 पोस्ट कशा काढल्यात? काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांना, कशा पद्धतीने ती स्ट्रॅटेजी असली पाहिजेत? म्हणजे पूर्ण वेळ, म्हणजे तुम्ही जे सांगितलं 14 तास 16 तास अभ्यास, तेवढा अभ्यास गरजेचा असतो का?
नाही, आता एवढा अभ्यास गरजेचा नसतो, मॅडमनी पण सांगितलेलंच आहे. आणि हे आपलं आहे ना, की UPSC जगाच्या बाहेर जाऊन नाही करायची आहे. म्हणजे 14 तास अभ्यास, बाकी आयुष्यात काहीच नाही. हे केलं तर मग लवकर सक्सेस मिळालं तर ठीक आहे, पण एका पॉईंटनंतर खूप फ्रस्ट्रेशन येतं. भरपूर लोकांचे असे अनुभव आहेत. मग UPSCची डिमांड काय आहे ती आपल्याला माहिती आहे. अभ्यास मला माहिती आहे, मी 8 तास करायचा आहे. मी माझ्या 3 महिन्याचं, म्हणजे अगदी 7 तारखेला मेन्स होती UPSCची, 7 जानेवारीला. तर 1, 2, 3, 4 जानेवारीला मी मुंबईला टुर्नामेंट खेळायला गेलो आणि तिथून तसं हैदराबादला गेलो. पण हे केव्हा, जेव्हा माझं स्टडीचं टाईम टेबल फिक्स आहे, मला माहिती आहे 8 तास मी एवढं करणार आहे, माझं वीकली टार्गेट हे आहे, माझं मंथली टार्गेट हे आहे, मी ऑप्शनल एवढ्या दिवसात वाचणार आहे. हे सगळं जेव्हा तुम्ही फिक्स करता आणि तुम्ही 8 तास इफिशियंटली अभ्यास करता, मग नंतरचा टाईम तुमचाच आहे, मग तुम्ही काही करू शकता. अगदी बरोबर. नाही तर विद्यार्थी परत परीक्षेच्या आधी क्रिकेट सुरू केलं असतं. मॅडम, तुम्ही काय सांगाल, कुठल्या चुका मुलींनी, विशेषतः मुलींनी कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत? अ, मुलींना मी असं सांगेन, म्हणजे हल्लीच मी एका मुलीबरोबर बोलली, तर ती सुद्धा प्रिपेअर करते. मी तिला विचारलं, किती तास अभ्यास करतेस? तर ती बोलली 2 तास, काम असतं, जमत नाही. तर मी असं सांगेन, की एकदा जेव्हा आपण निर्णय घेतो ना, की ही परीक्षा द्यायची आहे, मग ह्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे. असं नाही चालणार, की हां 1-2 तास, म्हणजे तुम्ही जर एकदम जिनियस असाल तर होईल सुद्धा कदाचित. पण आपण एक ॲव्हरेज स्टुडंटचा धरूनच चालूया, की मेहनत केली पाहिजे या परीक्षेसाठी. त्यामुळे वेळ काढला पाहिजे आणि आपली स्ट्रॅटेजी नीट बनवली पाहिजे आणि सतत रिव्हिजन आणि प्रॅक्टिस केली. मुलींना स्पेसिफिकली मी हे सांगते, की डिस्ट्रॅक्शन्स कमी ठेवायचे आपण. मी तर स्वतः माझा फोन लॉकवर ठेवायची, म्हणजे जवळजवळ परीक्षेच्या 2-3 महिने आधी तर मी फोन लॉक ठेवायची दिवसभर. 9 ते 9 माझा फोन लॉक्ड असायचा. काही गरज लागली तर लॅपटॉपवर रेफरन्स करायची, कारण का हल्ली डिजिटल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सर्च कराव्याच लागतात. तर मग मी त्या लॅपटॉपवर करायची, म्हणजे कसं बाकी ॲप्सवर वगैरे वेळ वाया नाही जाणार. तर आपले जे वीकनेस आहेत ते आपण आयडेंटिफाय केले पाहिजेत, की मला हे कठीण जाते, मला डिस्ट्रॅक्शन्स जास्त होत आहेत किंवा आन्सर रायटिंग होत नाही आहे. तर आपले जे वीकनेस आहेत त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. हाच माझा मेसेज असेल. नक्कीच हा कार्यक्रम आपला संवादाचा आहे आणि आमच्या तिघांचा संवाद चालला आहे. जी संधी आम्हाला आरंभ फाउंडेशनचे डायरेक्टर माननीय डॉक्टर शैलेश पगारे या सरांनी उपलब्ध करून दिली, ती तुमच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे आता मी विद्यार्थ्यांमध्ये माईक फिरवणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे आहेत. शक्यतो प्रश्न रिपीट करू नका आणि अभ्यासाच्या संदर्भातच प्रश्न विचारा.